नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. करवंदांना अवकाळी पावसाचा फटका, अवघ्या 40 रुपये किलो दराने विक्री, उकाड्यात लाभदायक. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओव्हरहीटमुळे एस टी बसच्या इंजिनला आग, दुर्घटना टळली, 27 प्रवासी बचावले. वणी येथील बस स्थानकातील घटना. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. वादळ वाऱ्यामुळे केळी, डाळिंब बागा भुईसपाट. पंढरपूर तालुक्यात कोट्यावधींचे नुकसान, वीज पोल पडल्याने बत्ती गुल. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती ई नाम प्रणालीत राज्यात प्रथम, राज्यातील 305 बाजार समित्यांचा सहभाग. बावडा पेटेवाडी वडापुरीत वाऱ्याने केळीचे पिकाचे नुकसान. केडगावला कांदा लिंबाचे भाव घसरले, दौंडमध्ये भाजीपाला तेजीत. दौंड बाजारभाव. केडगावला शेतकरी व्यापाऱ्यांची गर्दी रोडावली. शहागंजात विकले जाते उकरड्यावर भाजी, आम्ही माणसं आहोत याचा मनपाला विसर. $25 कोटींच्या मोहात 2.5 कोटी गमावले, प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लूट. शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने फुलवली जांभळाची बाग, शिक्षक शेतकऱ्याची कमाल, खर्च हजारात आणि उत्पन्न लाखात. मधुमेहावर उपयोगी जांभूळ. पक्ष्यांना लागली पावसाची चाहूल, घरटे विणल्या झाडाच्या मध्यभागी, यामुळे चांगल्या पावसाची लागली चाहूल. अखेर निम्न प्रकल्पातून परभणीकडे झेपावले पाणी, 6 दरवाजे उघडले, शेतकऱ्यांचा विरोध. स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर परिस्थितीमध्ये बदलण्यात सक्षम. रासायनिक खतांच्या किमती जैसे थे, युरिया मिळणार 266 रुपयांना, खतांचे भाव न वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. आता निराधारांमध्ये अनुदान थेट खात्यात होणार जमा, टेंभुर्णी परिसरातील लाभार्थ्याकडून आनंदोत्सव. बियाण्याच्या दर्जाबाबत शंका आल्यास करा बिनधास्त तक्रार, खरीप हंगाम जिल्हा तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष, कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्या काळजी. जळकोटमध्ये जलजीवनच्या 48 पैकी 36 नळ योजना बंद, 4 पूर्णतः रखडल्या, जनतेची बांधण्यासाठी भटकंती सुरूच. सिंचन विहिरीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात येणार आर्थिक समृद्धी. रोजगार हमी योजनेअंतर्गत उदगीरात 709 विहिरींचे काम सुरू. देगलुरात यंदा 60,000 हेक्टरवर खरीपाचा पेरा, बळीराजा बी बियाणे खरेदी परिषदेची जुळाजुळव. भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना मिळणार जागा, आठवडी बाजार भरतोय रस्त्यावरच. ₹5 अनुदानाचा पत्ता नाही, शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले, दुधापेक्षा पाण्याची बाटलीच महाग.